See here that we are going to discuss about the transistor. It is also called as bipolar junction transistor. ट्रान्झिस्टर म्हणा किंवा बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणा याच्या संदर्भात आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन आज डिस्कस करायची आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून CETच्या दृष्टीने JEEच्या दृष्टिकोनातून इट इज क्वाईट इम्पॉर्टंट. ओके, तर मग काय आहे नेमकं हे, तर मी सुरुवात अशी करेल की ट्रान्झिस्टरचं रिलेशन ॲक्च्युली सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. याच्यात सेमीकंडक्टर डिव्हाइस म्हणजे कोणता, तर तुम्हाला माहिती आहे की सेमीकंडक्टर हे 4 ग्रुप जे एलिमेंट्स आहे ज्याला आपण सिलिकॉन आणि जर्मेनियम म्हणतो, तर याच्यापासून हे ट्रान्झिस्टर तयार होतात. आयदर इट इज प्रिपेअर फ्रॉम सिलिकॉन ऑर यू मे से जर्मेनियम. आता नेमकं काय असते, तर हा जो सिलिकॉन आहे आणि जर्मेनियम पीवर घेतलं तर त्याला आपण इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. वी नो व्हेरी वेल दॅट. आणि त्याच्यामध्ये जर का मी इम्प्युरिटी टाकली, ती कदाचित 3rd ग्रुपची इम्प्युरिटी असेल, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी असेल, किंवा नंतर 5th ग्रुपची इम्प्युरिटी असेल, यू मे से पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी जसं की इंडियम किंवा गॅलियम जर का टाकलं तर आयदर सिलिकॉनमध्ये किंवा जर्मेनियममध्ये, तर त्याच्यापासून एक वेगळ्याच प्रकारचा सेमीकंडक्टर तयार होतो. आपण ते ब्लॉक डायग्रॅममध्ये पाहूया. तर कोणता असेल तो सेमीकंडक्टर, ऑफकोर्स दॅट इज सम हाऊ लाईक दिस. जसं आय वॉन्ट टू शो दिस की काहीतरी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी जर टाकली सिलिकॉन किंवा याच्यामध्ये, तर तो P टाईप सेमीकंडक्टर असेल, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त होल्स तयार होतात. आणि जर का त्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी की ज्याची व्हॅलन्सी 5 आहे अशी जर का इम्प्युरिटी टाकली तर तो N टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. हे माहिती आहे आपल्याला. मग असं नेसेसरी नाही आहे की हा P टाईप आहे, हा N टाईप, तर तुम्ही आधी N टाईपसुद्धा घेऊ शकतात आणि नंतर P टाईप घेऊ शकतात. आता ह्या PN याला तुम्ही जॉईन केलं त्याला PN जंक्शन म्हणतात. हा NP म्हणजे हा सुद्धा PN जंक्शनच आहे. फक्त मी काय करतो की अजून या साईडने एक दुसरा सेमीकंडक्टर एक्सटर्नल सेमीकंडक्टर ॲक्ट करतो. इतर P असेल तर मध्ये N आणि नंतर इकडे परत P घेतो. इकडे N टाईप असेल तर मध्ये P घेऊन या साईडला सुद्धा N टाईप घेतो. तर अशा पद्धतीचा एक विशिष्ट प्रकारचा एक नवीन सेमीकंडक्टर डिव्हाइस तयार होते, त्यालाच आपण ट्रान्झिस्टर असं म्हणतो. ही ब्लॉक डायग्राम तुमच्या लक्षात येत असेल. मग तुम्हाला जर कोणी विचारलं की ट्रान्झिस्टर म्हणजे काय, तर तिथे सरळ सांगायचं की ट्रान्झिस्टरमध्ये PN हा एक जंक्शन आहे आणि इकडनं सुद्धा PN जंक्शन आहे, ते एकमेकांच्या मागून कनेक्टेड आहे. येथे सुद्धा तुम्ही पाहू शकता PN जंक्शन हे एक आहे आणि परत याच्या शेजारी इकडनं PN जंक्शन हे दुसरं आहे. म्हणजे ट्रान्झिस्टरमध्ये म्हणजे या दोघांमध्ये 2 PN जंक्शन असतात आणि ते कसे कनेक्टेड केलेले असतात एकमेकांच्या मागून, म्हणजे बॅक टू बॅक कनेक्टेड 2 PN जंक्शन. Transistor is a semiconductor device which consists of back-to-back connected 2 PN junction. ओके, नंतर परत तुम्ही हे सुद्धा सांगू शकतात की आता मध्ये जर का एक N टाईप सेमीकंडक्टर घेतला तर 2 P टाईपच्या मध्ये त्याला सँडविच केलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला बसवलेला आहे, याला सँडविच असं म्हणतात. किंवा P टाईप सेमीकंडक्टर जर का 2 N टाईप सेमीकंडक्टरच्या मध्ये बसवलेला असेल, मध्ये ठेवलेला असेल, सँडविच केलेला असेल, तर त्याला सुद्धा तुम्ही ट्रान्झिस्टर असं म्हणतात. म्हणजे परत तुम्ही ट्रान्झिस्टरची दुसरी व्याख्या अशी करू शकता की व्हेन N टाईप सेमीकंडक्टर इज सँडविच इन बिटवीन 2 P टाईप सेमीकंडक्टर देन इट इज कॉल्ड एज ट्रान्झिस्टर. किंवा तुम्ही असे म्हणू शकतात की व्हेन 2 N टाईप P टाईप सेमीकंडक्टर इज अ सँडविच बिटवीन 2 N टाईप सेमीकंडक्टर, तर याला सुद्धा ट्रान्झिस्टर असं म्हणतात. आता ट्रान्झिस्टरचा अजून तिसरा एक तुम्ही अर्थ असे लावू शकतात की ट्रान्झिस्टर मीन्स ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर असं सुद्धा घेऊ शकतात. आणि आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल की ह्या ट्रान्झिस्टरला आपण जे नाव दिलं आहे ते बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. तर अशा ट्रान्झिस्टरमध्ये जी कंडक्टिव्हिटी आहे किंवा जो करंट फ्लो आहे किंवा मोबिलिटी जी आहे ती इलेक्ट्रॉन ह्या पोलमुळे म्हणजे निगेटिव्ह पोलमुळे म्हणजेच निगेटिव्ह चार्जमुळे आणि होल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज याच्यामुळे आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन आणि होल ह्या दोघं पोलमुळे हे सर्किट ॲक्शन होते किंवा ट्रान्झिस्टर वर्क होतो, म्हणून त्याला आपण बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर असं म्हणतात. ठीक आहे, हे सुद्धा तुमचे लक्ष देऊ शकते. आता मला जर का हे तर झाली याची ब्लॉक डायग्रॅम, याला जर का सिम्बॉलिक सर्किट सिम्बॉल मला काढायचा असेल तो कसा काढेल, तर त्याच्या आधी एक गोष्ट समजून घ्या की ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असतात. एक म्हणजे इमिटर, ह्याचा इमिटर, मधला बेस B, याचा हा बेस B, आणि या साईडला कलेक्टर C. म्हणजे आयदर PNP ट्रान्झिस्टर और यू मे से NPN ट्रान्झिस्टर. इट कन्सिस्ट ऑफ 3 टर्मिनल्स, E इमिटर, B बेस, C कलेक्टर. ओके, याचं सर्किट सिम्बॉल आपण जेव्हा सर्किट डायग्राम त्याची काढणार आहोत तेव्हा त्या सर्किट सिम्बॉलसुद्धा आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर मी या ठिकाणी सर्किट सिम्बॉल काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर काही नाही, ट्रान्झिस्टर काढताना एक सर्कल काढायचं. ओके,
त्याचे इमिटर हे टर्मिनल बाहेर काढायचं, कलेक्टर हे टर्मिनल बाहेर काढायचं आणि मधून बेस हे दाखवायचा. इवन हिअर ऑल्सो यू कॅन सी हिअर दॅट दिस इमिटर ई, कलेक्टर सी are taken outside that circle. On base B is downward the base B. आता याच्यामध्ये परत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इमिटर जो आहे ह्या इमिटरच्या टर्मिनलवरून तुम्ही सांगू शकतात की तो PNP ट्रान्झिस्टर आहे का NPN ट्रान्झिस्टर आहे. तो जर का PNP असेल तर इमिटर हे जे टर्मिनल आहे यामध्ये ॲरोमध्ये दाखवायचा, आणि तो जर का NPN असेल तर इमिटर टर्मिनलच आहे परंतु ॲरो बाहेर दाखवायचा. काही बुक्समध्ये ते थोडं वेगळं दाखवलेलं आहे, फॉरगेट अबाउट दॅट. सो आय कॅन से दॅट इन सर्किट सिम्बॉल, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न विचारतील ड्रॉ ऑर गिव द सर्किट सिम्बॉल ऑफ ट्रान्झिस्टर. यू हॅव टू राईट, यू हॅव टू ड्रॉ दिस सर्किट सिम्बॉल, आयदर दिस ऑर दिस. इफ दे हॅव आस PNP ट्रान्झिस्टरचा सर्किट सिम्बॉल तर तुम्हाला हा काढायचा आहे. इफ दे हॅव आस ड्रॉ द सर्किट सिम्बॉल ऑफ NPN ट्रान्झिस्टर, ऑफकोर्स यू हॅव टू ड्रॉ दिस consisting of emitter E, collector C, base B, taking care that की इमिटर हे मध्ये असेल ॲरो, जर का तो PNP असेल तर, आणि इमिटरचं टर्मिनल ॲरो बाहेर असेल इफ इट इज NPN ट्रान्झिस्टर. असे दोन टाईपचे ट्रान्झिस्टर सर्किट सिम्बॉल तुम्ही काढू शकता. असा सुद्धा एखादा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. अजून महत्त्वाची गोष्ट अशी की या सर्किट सिम्बॉलचा उपयोग करून तुम्ही सर्किट डायग्राम कशी काढणार. सो लेट मी शो दॅट सर्किट डायग्राम हिअर. ॲक्च्युअली आता तुम्ही पाहू शकतात की मी काय केलं आहे की हा बेस B जो आहे हा हॉरिझॉन्टली घेतला आहे इथे, आणि इमिटर हे खाली घेतलेलं आहे आणि कलेक्टर हा वर घेतलेला आहे मी. ओके, सो आय हॅव अरेंज दॅट सर्किट सिम्बॉल लाईक दिस. अँड व्हॉट आय हॅव टेकन इज दॅट की इमिटर आणि बेस हे जे जंक्शन आहे, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट दिस इमिटर बेस हे जंक्शन जे आहे हे ह्या बॅटरीने आयदर फॉरवर्ड किंवा रिव्हर्स बायस तुम्ही करू शकता. आणि तसंच कलेक्टर इमिटर जंक्शनमध्ये सुद्धा बॅटरी जोडलेली आहे. ओके, त्याला तुम्ही फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस करू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की बेसमध्ये निर्माण होणारा जो करंट आहे तो IB आहे, आणि कलेक्टरमध्ये निर्माण होणारा करंट हा IC आहे. ऑफकोर्स दॅट ऑफ इमिटरमधला करंट IE आहे. त्यांच्या डायरेक्शन्स मी अशा दाखवलेल्या आहे की महत्त्वाची गोष्ट परत अजून मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की हे ॲरो कशासाठी काढतात येते. ॲक्च्युअली ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट, मीन्स हिअर द करंट इज एंटरिंग थ्रू द इमिटर इनसाइड द PNP ट्रान्झिस्टर. येथे काय दाखवतो हा ॲरो, तर हा ॲरो दाखवतो की करंट इज मुव्हिंग अवे फ्रॉम दी इमिटरमधून तो बाहेर निघतो आहे. आता आपण इथे हा ॲरो असा खाली दाखवलेला होता म्हणून मी इमिटरमधून बाहेर निघतो आहे करंट असा दाखवला इमिटर करंट. आता हा जर बाहेर निघत असेल तर बेस करंट मध्ये जातो आणि कलेक्टर करंटसुद्धा मध्ये जातो. म्हणजे बेस करंट आणि कलेक्टर करंट हे एकत्र येऊन इमिटर करंट तयार करतात. ॲज एन एक्झाम्पल जर मी म्हटलं की बेस करंटची किंमत जर का 3 युनिट असेल आणि कलेक्टर करंटची किंमत जर का 97 युनिट असेल तर 97 युनिट प्लस 3 युनिट इज इक्वल टू 100 युनिट इज दॅट ऑफ IE. मीन्स व्हॉट आय वॉन्ट टू से इज दॅट दी इमिटर करंट इज ऑलवेज इक्वल टू सम ऑफ ॲडिशन ऑफ बेस करंट अँड कलेक्टर करंट. दिस इज अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की इमिटर करंटची किंमत ही बेस आणि कलेक्टर करंटच्या बरोबर असते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट की बेस करंट आणि इमिटर करंट किंवा बेस करंट आणि कलेक्टर करंट, और यू मे से द इमिटर करंट and collector current are interrelated with each other by another parameter that is called as alpha factor and beta factor. Which are those? तर मी इथे अल्फा फॅक्टर आणि बीटा फॅक्टर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अल्फा फॅक्टर म्हणजे काय, तर कलेक्टर करंट आणि इमिटर करंट यांचा रेशो, आणि हे जर का DC असतील म्हणजे DC करंट असेल तर मी कलेक्टर करंट अँड इमिटर करंट इट्स रेशो इज रेफर्ड ॲज अल्फा फॅक्टर. तसंच जर का मी बीटा फॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला तर मला हा कलेक्टर करंट आणि हा बेस करंट, कलेक्टर करंट बेस करंट यांचा रेशो घ्यावा लागेल. तुम्हाला याच्या डेफिनेशन्स विचारतात, डिफाईन अल्फा फॅक्टर आणि बीटा फॅक्टर, यांना ॲम्प्लिफिकेशन फॅक्टरसुद्धा म्हणतात. मी म्हणेल अल्फा फॅक्टर इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट. नंतर मी हे सुद्धा सांगेल बीटा फॅक्टर ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द बेस करंट. हाऊ दिस इज इंटररिलेटेड यू कॅन सी दॅट. आणि एवढंच नाही तर तुम्ही अल्फा आणि बीटा संदर्भात रिलेशनसुद्धा दाखवू शकतात की अल्फा इन टर्म्स ऑफ बीटा किंवा बीटा इन टर्म्स ऑफ अल्फा. तर त्यांच्या संदर्भातलं रिलेशन मी असं काढेल, अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा, अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा. याचं डेरिवेशन वेगळं आहे. आणि जर का मला बीटा काढायचं असेल तर बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ बीटा इट इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. सो दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द ट्रान्झिस्टर and especially bipolar junction transistor.
आय होप यू अंडरस्टूड. याच्यावरती आधी आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये याचं डिस्कशन करणार आहोतच. ओके, थँक्यू.